भारतीय क्रिकेटचे स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा हे हल्लीच्या काळामध्ये भरपूर चर्चेमध्ये आहेत आणि त्यांची चर्चा ही क्रिकेटमुळे नाही तर त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर केलेले भयानक आरोपांमुळे होत आहे। अनिरुद्ध सिंग जडेजा हे रवींद्र जडेजा यांचे वडील आहेत, ज्यांनी एका लोकल न्यूज मीडिया चॅनलला इंटरव्ह्यू देताना रवींद्र जडेजा यांच्यावरती भरपूर आरोप केले। ते असे म्हटले की रवींद्र जडेजा हे त्यांच्यासोबत आणि त्यांच्या बहिणीसोबत एक चांगलं नातं टिकवू नाही शकले। रवींद्र जडेजा हे विसरले आहेत की त्यांच्या बहिणींनी आणि त्यांच्या वडिलांनी ते क्रिकेटर बनावे म्हणून किती सॅक्रिफाईस आणि किती हार्डवर्क केलं आहे। ते पुढे इंटरव्ह्यूमध्ये हे सुद्धा म्हटले की रवींद्र जडेजा यांच्या लग्नानंतर जेव्हा त्यांची वाईफ रिवाबा हे त्यांच्या फॅमिलीमध्ये एंटर झाली तेव्हा त्यांच्या परिवारामधील भांडणं हे अजून वाढत गेले आणि ते भांडणं वाढण्याचं कारण होतं रवींद्र जडेजा यांचं जे रेस्टॉरंट आहे त्यांचा मालकी हक्क कोणाला मिळावा याच्यावरून। इंटरव्ह्यू देताना अनिरुद्ध सिंग जडेजा यांनी अजून भरपूर काही आरोप केले आणि त्याचं प्रत्युत्तर देताना रवींद्र जडेजा यांनी एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी इंग्लिशमध्ये असं लिहिलं आहे, लेट्स इग्नोर व्हॉट सेड इन स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूज, आणि त्याच्यासोबत गुजरातीमध्ये टेक्स्ट असलेला एक फोटोसुद्धा शेअर केला। खरं म्हणायला गेलं तर रवींद्र जडेजा यांचं म्हणणं मला पटतं, कारण जे पर्सनल मॅटर्स आहेत, तुमचे पर्सनल भांडणं आहेत, तुमचे जे पर्सनल इश्यूज आहेत ते पर्सनली सॉर्ट आउट झाले पाहिजेत किंवा ते आपल्या पर्सनल लाईफमध्येच राहिले पाहिजेत। कोणत्याही प्रकारे एका पब्लिक मीडिया प्लॅटफॉर्मवरती ते असे उघडकीस नाही आले पाहिजेत। तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर मांडा। धन्यवाद।